म्हटलंय. तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय. पराक्रम मी नाही केला, पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे. आता तुम्ही दोन घोषणा दिल्या की पहिली घोषणा काय होती, त्या एका नावाने केलेलं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आठवण करून देण्याची गरज नाहीये, पण शिवसेनेची स्थापना मुळामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्याला तोडून मोडून टाकणं या कर्तव्यात. अरविंद, आपण जे म्हणालात की ते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी, एक गंमत म्हणून पाहिलं तर तुम्ही सगळेजण ग्राउंड स्टाफ आत म्हणून या विमानांच्या घारी आकाशात उडत असतात. काय बात. तर आकाशामध्ये घारी असतात तशी गिदाडं असतात. आणि मला चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते ती या गिदाड्यांपासून असते. कारण एकदा का एकजूट तुटली तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात. आणि ज्या क्षणी मी ही बातमी पाहिली वाचली त्याच वेळेला मी अरविंदला फोन केला. अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय. मग संजय आले, अरविंद आले, आम्ही या अमुख्याने भेटलो तमुक. म्हटलं तसं नाही चालणार, कामगारांमध्ये जा, आपल्या सोबत. शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे, शिवसेनेवरती भरोसा ठेवला आहे. आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाहीये, कदापि शक्य नाहीये. नुसतं शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय असो, अरे तसा विजय नकोय मला. मला तुमच्या हृदयातून आलेला ती एक भावना पाहिजे, हृदयातून आली पाहिजे. आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे. आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. या सगळ्या कंपनी येत असतात, जात असतात. आपण कोण आणणारी कंपनी? आता सुद्धा ती काय सेलेमिना वगैरे होती, आपलं थोडीच कोण लागतं. आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला की ती टर्कीची कंपनी होती, तुर्कस्तानची होती. आम्हाला कुठे काय माहिती. आता नवीन कंपनी कुठली आली असेल, करार कोण करतं त्यांच्याशी, आणण्याची परवानगी कोण देतं? म्हणजे मध्ये इकडे काही होर्डिंग लागलेत की आम्ही म्हणजे त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला. अरे तुम्ही आक्षेप घेतला, त्यांचं कंपनीचं काम तुम्ही बंद केलं, अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असेल त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे, देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे. पण आणणारे तुमचीच लोक होती. केंद्रात सरकार कोणाचं आहे, एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे, हे तुमचेच सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर करार मदार करतात. आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो. तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे, कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने एक निमित्त करून कंपनीला तोडायचं, कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तिकडे आणून तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरी लोक तिकडे भरायची. आता ह्या डावपेचापासून या वेळेला आपण चांगला सामना करून त्यांना उत्तर दिलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एकच हात जोडून विनंती करेन की या विजयावरती म्हणा किंवा या एका आपण संकट, विजय म्हणण्यापेक्षा संकट जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका. उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहेत, संजय आहेत, इतर सर्व पदाधिकारी, तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे ताबडतोबीने मला कळवा, यांना कळवा. आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लचके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे करायचे ते आपण सगळे एकत्र करून ठेवू. मला कल्पना आहे की आपण सगळेजण काही त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते. जास्त काही मी रटाळ बोलत नाही. तुम्हाला सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो. तुमच्या एकजुटीबद्दल तुमचं कौतुक करतो आणि असेच एकजुटीने एकत्र राहा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही. जय हिंद.